अमरावती शहरातून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून भानखेडा गावाजवळील जंगल परिसरात 18 वर्षीय युवतीवर अत्याचार झाल्याची गंभीर बाब उघडकीस झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी 28 मार्च रोजी सुमारे 8 वाजताच्या पीडित युवती तिच्या मित्रासोबत दुचाकीवरून फिरायला जात असताना 5 जणांनी त्याची दुचाकी अडकवली। आरोपींनी प्रथम तिच्या मित्राला मारहाण करत त्याच्याकडील 120 रुपयाची रक्कम लुटली। त्यानंतर पीडित युवतीला जबरदस्तीने रस्त्यालगतच्या जंगलात परिसरात नेण्यात आले, जेथे एका आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे। या अमानुष कृत्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। घटनेनंतर पीडितेची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। दरम्यान रुग्णालयातून माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाल करत तपासणी चक्रे वेगाने फिरवले। गुन्हा शाखा, फेजरपुरा डीपी पथक आणि गाडगे नगर डीपी पथकाने संयुक्त कारवाई करत रविवारी सकाळच्या सुमारास 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी पुढील तपास फेजरपुरा पोलिसांकडून सुरू असून सर्व आरोपी विरुद्ध सामूहिक अत्याचारासह इतर संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळून असून आरोपींकडून कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। या दरम्यान या प्रकरणाबाबत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सविस्तर माहिती देत आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे। रिपोर्टर सागर डोंगरे, अमरावती। दिनांक 28/3/26 रोजी रात्री 8:30 ते 9:15च्या सुमारास पोलीस ठाणे फ्रेझरपुरा हद्दीतील भानखेडा या गावाकडे जाणाऱ्या रोडवर जंगल परिसरामध्ये एक युवक व त्याची मैत्रीण असे त्या ठिकाणी ॲक्टिवा वाहनावरून जात होते। 5 लोकांनी त्यांना त्या ठिकाणी अडवले, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याकडील 120 रुपये काढून घेतले आणि त्याचबरोबर त्यातील एका आरोपिताने या पीडितेवर लैंगिक शारीरिक अत्याचार केलेले आहेत। याबाबत या अनुषंगाने पोलीस ठाणे फ्रेझरपुरा येथे अपराध क्रमांक 189/26 कलम 70(1), 77, 127(2), 310(2), 351(3) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यातील 5 आरोपितांना पोलीस ठाणे फ्रेझरपुरा, क्राईम ब्रांच आणि इतर सर्व आयुक्तालयातील डीबी पथके अशा संयुक्त पथक स्थापन करून ताब्यात घेण्यात आलेला आहे। पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत।